विचार करा, मी एक बाई असून मला असं झालं तर मग पुरुषांचं काय झालं असेल. त्या सिल्वर साडीमध्ये ती अशी उंच छान दिसत होती, खूप छान दिसत. वा वा वा, आज बाबांनी आईसोबत रोमॅन्टिक डान्स केला, त्या शनाया आंटी सोबत रोमॅन्टिक ऍक्ट केला. या तुमच्या हटके कामगिरीबद्दल हा तुम्हाला पिझ्झा स्लाइस देऊन तुमचा सत्कार करतो. बाबा हे घ्या पिझ्झा. नकोय, मला नकोय. अहो तुम्हाला आवडतो तसा पिझ्झा बघा ना, ऑरिगॅनो पण टाकले. नकोय, मला नकोय, खरंच नकोय. बाबा प्लीज बाबा. अरे नकोय बाबा घ्या ना, तुम्हाला आवडतो तसा पिझ्झा आहे. अरे नकोय ना. अनु डोळे जास्त चोळू नकोस, त्रास होईल. आज सगळे तुझ्याकडे बघत होते शनाया. अभि बेबी सुद्धा. त्याची काय हिम्मत आहे की तो मला अवॉइड करेल. त्याला तेव्हाही जमलं नाही आणि आता तर जमणारच नाही. आय नो बेबी, तू मुद्दाम सगळ्यांसमोर त्या युजलेस अनुचं कौतुक करत होतास ना, पण मला माहिती आहे तुझ्या मनात अजूनही मीच आहे. जळजळ कमी झाली? आधीपेक्षा खूप बरं वाटतंय बाळा. बाबांना असं मध्येच काय होतं ग? बघ ना कसं वागले ते, आणि नंतर तुला विचारलंय नाही, सरळ निघून गेले. अगं त्यांनी मुद्दामून नाही केलं ग, चुकून झालं त्यांच्या हातून. हेच हेच तू नेहमी त्यांना पाठीशी घालतेस ना, म्हणून ते असे वागतात. काय चाललंय तुझं? हं? कशाला एवढा रागरा? तू डिट्टो अविनाश सारखी झालीस. तशी चिडचिड, तसाच राग. आई प्लीज विषय बदलू नकोस हा, प्लीज. मला सांग, बाबांचं वागणं तुला पटतं का? मग का सहन करतेस तू हे? आई माझं ऐक. नाही, तू माझं ऐक. अनेकदा सांगितलंय मी तुला, आता पुन्हा एकदा सांगतो. आई मला खरंच नाही ऐकायचं. अगं असं काय करतेस बाळा? ते अविनाशने आता मुद्दामून नाही केलं, चुकून झालं त्यांच्या हातून. त्यांना तर कळलं सुद्धा नाही की ते चिली फ्लेक्स माझ्या डोळ्यात गेले. गाई पण पिहू, तुझे बाबा जर मनाने वाईट असते तर मी त्यांच्याशी लग्न केलं असतं का? त्यांच्या प्रेमात पडले असते का? ते नाही आहेत ग बाळा तसे. हा म्हणजे रागवतात ते, स्वभाव एवढा रागीट आहे, त्यामुळे कधी कधी चिडचिड होते, राग बाहेर पडतो आणि तो राग कोणावर निघतो? माझ्यावर. एवढंच. नाही आई, हे एवढंच नाहीये. त्यामुळे घरातलं वातावरण बिघडतं, सगळ्यांना वाईट वाटतं. आई मुळात तुला किती हर्ट होत असेल. तू आज किती दिवसांनी घराबाहेर पडली होतीस एन्जॉय करायला. तुझी एक्झाम छान गेली म्हणून पार्टीला गेलीस, आणि घरी आल्यावर हे.
आणि तुला माहितीये प्रथमचा पण खूप मूड ऑफ झाला होता. बाबांच्या अशा वागण्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होईल मला सांग. सॉरी ना माझी आजीबाई, सॉरी ना. मी सॉरी म्हणू का? त्यापेक्षा तू त्यांच्याशी बोल. बोलेन ना मी. बोलणार आहे मी त्यांना, खडसावून सांगणार आहे, हे बघा पिहूला हे आवडलेलं नाहीये, तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये, चूक आहे तुमची. राहू दे खडसावणं, समजवलंच तरी बास आहे. समजावेन ते. हं? छान समजा. सांगेन मी, अवी हे बरोबर नाहीये हो. नाही आवडत मुलांना हे सगळं. बोललीस तू. उद्या परत असंच काहीतरी होणार, मग तुझा मूड ऑफ होईल, मग घरातल्या सगळ्यांचा मूड ऑफ होईल, हे असंच होत राहणार. पिहू, समजावेन मी त्यांना. आपल्या नात्यात आपणच सांभाळून घ्यायचं असतं, आपणच समोरच्याला समजून घ्यायचं असतं. ही त्या नात्याची जबाबदारी असते आणि ती पार पाडण्यात कधीच कमीपणा घ्यायचा नसतो. समजलं? अगं माझ्या पिल्लुडी, मला बरं वाटतं आता. चल तू, उद्या उठायचं तुला आणि मला दोघांना. चल. किती चिडता हो तुम्ही. तुमची लेक रागावली हं मला आता. म्हणाली बोल बाबांशी, त्यांचं चुकतंय म्हणून. आता तिला काय सांगू. मी जाण्याआधीच तुझे बाबा झोपी गेले हे ऐकून तर ती आणखीन चिडेल. मला कळत नाहीये आज नक्की कशामुळे चिडलात तुम्ही. घरी येईपर्यंत तसा मूड बरा होता तुमचा. रियुनियनच्या गप्पा मारत आलो आपण.